नाही म्हणजे ह्यातलं तर घेतलं नाहीत ना पैसे? अजिंक्य बाहेर चाललात का? मग एक काम कराल का? एवढी पिशवी सुमीकडे देता का? काय म्हणते मी? एवढी पिशवी सुमीकडे देता का? आजा, अरे काय विचारती ती? अरे आता ह्याला काय झालं? मला काय माहित? तूच काय तर बोलली असशील. तुझा काय भरोसा नाही बघ. काय बोलले मी? मग आमच्या सगळ्यांशी बोलतोय, मग तुझ्याशी का ग बोलत नाही? आता मला काय माहित? असं काय वागले मी की माझ्याशी सगळं असं फटकन वागतात? तेच कळणं झालंय. मी बोलायचं राहिलं आणि जी काय असं ती तुम्हीच बोलताय मला, कारण सगळं ऐकून घेते ना मी. अगं तसं नाही म्हणायचं तिला. त्यांना काय म्हणायचं ना, सगळं कळतंय मला. एवढं सगळ्यांसाठी करते मी, सगळ्यांशी चांगलं वागते मी, आणि तरी बी मी काय बोलले नसताना माझ्यावर असं आळ घेतात. एवढे वर्ष अजिंक्यसाठी काय काय केलं? खायला प्यायला घातलं, लहानाचं एवढं मोठं केलं. अहो एवढं पैसे घालवलं की आर्मीच्या भरती पायी, त्या जेडीच्या नावावरचं. गप्पच बसली ना मी. आणि ह्यांनी पैसे देऊन ताईचं दागिनं सोडून आणलं, तरी बी काय बोलले का मी? हे कसं बी वागतात, तरी बी मी आपलं म्हणते. जाऊ द्या, बिनाई बापाचं पोर हाय, उगाच कशाला मन दुखवायचं. आईच्या माघारी एवढं सांभाळलं मी, एवढा जीव लावला, तरी बी असंच वागतात माझ्याशी. माझी चुकी झाली. या घरासाठी मरमर करते मी, आणि उठता बसता सगळेजण बोलतात मला आपलं. समाधान या. अरे काय रे बोलायचं हिच्यावर आता? काहीतरी बिनसलंय, कारण आजा असा अचानक वागायचा नाही. भाईसाहेब, अहो तुम्ही सांगितले ना तसं मी शीतल वहिनीच्या घरावर बारीक नजर ठेवून आहे. अरे नुसती नजर ठेवून काय होणार रे? नाही नाही, एक खबर बी आहे. खबर? कसली खबर? परवा रात्री पवारांच्या घरातून कसला तरी दांग्याचा आवाज येत होता. दंगा? कसला? बहुतेक कुणाचा तरी बर्थडे होता त्यांच्या घरात. शीतलच्या घरी कुणाचा बर्थडे? पण भैया, पवारांच्या घरी तर आठवड्याभर कोणीच नव्हतं. सगळे वारीला गेलते ना, आणि आजच ते आलेत. मग परवा कसा होईल बर्थडे? परवा कुणाचा बर्थडे होता? विक्रमचा. विक्रमचा तर बर्थडे केला नसेल ना शीतलच्या घरी? हा, त्याचाच तर बर्थडे होता. पण भैया, विक्रमचा बर्थडे शीतलच्या घरी का करतील ना? टॅलेंट काहीतरीच चालले, पण काय अंदाजच लागा नाही. पण जे काय चाललंय त्याचा वेळेत शोध घेऊन बांध घातला पाहिजे. भैया, एक न्यूज कळाली. कसली न्यूज? आपण थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेलतो बघा, तिथलं सगळं सीसीटीव्ही फुटेज मी बघितलंय. आपल्या ओळखीचं कोण कोण पिक्चर बघायला आलती ना, ते सगळं कळलं. कोण कोण होतं? विक्या, रावल्या, आजा, शीतल, शीतलची काकी, जितू काका, आणि आमची यास्मिन. अनेक कोण तर पोरगी बी होती. त्या पोरगीची माहिती काढतोय मी. अरे ती पोरगी कोण होती हे महत्वाचं नाही, शीतल बरोबर उठून कोण गेला तेवढं फक्त सांग. शीतल भाभी बरोबर 100% आजाच होता. आजा? हा, आजा काय करत होता ते माहित नाही, पण वरांड्यातल्या कॅमेऱ्यात दिसलं की ती दोघं काहीतरी बोलत होती. ती दोघं काय बोलत होती? काय बोलत होती ते माहित नाही, पण काहीतरी काम असणार म्हणून गेलती उठून. हा भैया, तसंच काहीतरी झालं असेल.
जितू शेट सोबत होते म्हणल्यावर काही टेन्शन नाही ना. वय वय, दोघांच्या मनात तसं बी एकमेकाबद्दल नफरतच आहे की. नफरत. नफरत को प्यार में बदलते देर नहीं लगती. काय बी होते, आजा आणि शीतली एकमेकाच्या जवळ येता कामा नये. आजा आणि शीतल एकमेकापासून लांब कसे राहतील हे बघा. हे बघ, सगळे गावातले लोक घरी येतात तर त्यांना प्रसाद द्यायला पाहिजे. आणि शीतल, सगळं नीट शिकून घे बर का. हा प्रसाद घे आणि यास्मिनला नेऊन दे जा. आणि हे बघ, तिथं घुटमळत बसू नको हं? लवकर घरी ये. इथं भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ आहे ना. बरं बाई, येऊ का आता? जा. फौजी, आपल्या घरात कोण आहे? फौजी कुणी आणून दिला असेल योग्य? सौरभ, दे मी वाटतो बालप्रसाद. नमस्कार नाना. नमस्कार. मला आशीर्वाद घ्यावा जाऊ ना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणलं पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलाय, आशीर्वाद घ्यावा जाऊन. आमचा कसला आशीर्वाद घेताय? अहो, आशीर्वाद त्या पांडुरंगाचा घ्यायचा. आम्ही काय फोडीले भांडार, धन्याचा तो माल, मी तो आम्हाला भार वाही. खरे खरे, आमच्यासाठी माऊली तुम्हीच. मला वाटलं 2 दिवस झाला आधीच आलाय तुम्ही. नाही नाही नाही, अरे पांडुरंगाचं दर्शन घेतल्या बेकार आधीच कसं येऊ बरं आम्ही? अहो तसं नाही, आषाढी एकादशीला तुमच्या घरात लेट नाईट पार्टी चालू होती म्हणून म्हणलं. पार्टी? हा, पार्टी. मला काय वाटलं घरात कुणाच तरी वाढदिवस आहे, त्याचं सेलिब्रेशन वगैरे करताय का काय?